मी एकदा देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी एवढं आश्चर्य का वाटतं? देव म्हणाला, मनुष्य पैसा कमवण्यासाठी संपूर्ण आरोग्य गमावतो आणि गमावलेले आरोग्य परत कमवण्यासाठी कमवलेला सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. तो वर्तमानातही जगत नाही आणि तो भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी मरणारच नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. हीच रिअल फॅक्ट आहे मित्रांनो सध्याच्या घडीची. कारण लोक सध्याला हेल्थ बद्दल अजिबात कॉन्शियस नाहीत. ज्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे त्याला महत्त्व देत नाहीत. कारण सध्याला हेल्थ ही खूप आणि खूप महत्त्वाची आहे. जर मित्रांनो तुमची हेल्थ जर व्यवस्थित असेल तरच ओबेसिटी जास्त झाली म्हणजे लठ्ठपणा जर वाढला तर याच्यामुळे कोणकोणते विकार घडतात ते बघूयात आपण. तर मित्रांनो जास्त जर ओबेसिटी असेल, लठ्ठपणा जर जास्त असेल तर याच्यामुळे हार्ट अटॅकचे जास्त चान्स होतात. कारण याच्यामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढतं. जवळपास जर ग्लोबली रिसर्च केला तर जवळपास 19 ते 20 मिलियन लोकांना हे ॲन्युअली हार्ट अटॅक डिसीज म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमुळे त्यांची डेथ होत आहे. आणि मॅक्सिमम लोकांना हे ब्लड प्रेशर आणि शुगर याच्यामुळे होत आहे. ओके, डायबिटीज जास्त जर तुमच्या बॉडीमध्ये फॅट असेल, फॅटचं प्रमाण जास्त असेल तर डायबिटीज होतं. त्यासोबत ब्लड प्रेशर देखील त्याच्यामुळं वाढत असतो. ओके, त्याचबरोबर जे जास्त लठ्ठ लोक असतात त्यांना जास्तीत जास्त कॅन्सर होण्याचा चान्स आहे. तर हा कॅन्सर कोणकोणत्या प्रकारचा आहे पहा. जास्त लिव्हर आणि किडनी याचे देखील कॅन्सर लोकांना होत आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे महिलांमध्ये. जास्त ओबेसिटीमुळे ब्रेस्ट कॅन्सर होत आहे. त्यानंतर युटेरस कॅन्सर होत आहे. त्यानंतर जे काही तुमची बॉडीचे डेलिकेट ऑर्गन्स आहेत त्याच्यावर देखील कॅन्सर होत आहे. तर वेट जास्त झाल्यामुळे तुमच्या बॉडीवर देखील तुमचं जे काही तुमचे जॉईंट्स आहेत पायाचे त्याच्यावरती जास्त प्रेशर पडतो आणि त्याच्यामुळे तुमचे जॉईंट पेन होतात पहा. ओके, हे देखील लठ्ठपणाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. जर तुमचे गुडघेदुखी होत असेल, जर जास्त तुमचे बोन दुखत असेल तर समजायचं तुमचं वेट जास्त झालेलं आहे. कारण जर तुमचं वेट 100 किलोपेक्षा जास्त असेल तर तुमचं संपूर्ण प्रेशर हे तुमच्या पायावरती येतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असतो. ओके, 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी माझ्या मित्रासोबत एकदा हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मी आणि माझे काही मित्र माझ्यासोबत होते आणि त्याच्या वडिलांना ॲडमिट केलं होतं. ओके, 8 महिन्यापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. ही रिअल स्टोरी आहे. 8 महिन्यापूर्वी मी माझ्या मित्रांसोबत एका हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या एका मित्राचे वडील ॲडमिट होते. त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलं गेलं होतं आणि अतिशय त्यांची तब्येत खूप खालावली होती. ओके, त्यांनी आयुष्यामध्ये भरपूर मित्रांनो पैसा कमावला होता. भरपूर त्यांचे मोठे मोठे बिझनेस होते. पैसा हा भरपूर त्यांनी कमवला होता. पण त्यांनी एक सगळ्यात मोठी चूक केली होती की त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष दिलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना बरेच विकार झाले होते. त्यांना कॅन्सर झाला होता, डायबिटीज होती, BP, शुगर असे भरपूर आजार त्यांना जडले होते. किडनीचा प्रॉब्लेम होता. ओके, त्यामुळं त्यांची तब्येत अतिशय खालावली होती. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळेस ते त्यांच्या मुलांसोबत बोलत होते. त्याच्या मुलासोबत म्हणजे आमच्या मित्रांना ते बोलत होते. त्यांना सांगत होते की बेटा, आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्व तू तुझ्या आरोग्याला दे. कारण माझी परिस्थिती बघ, मी आरोग्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही, त्यामुळे आज माझी ही परिस्थिती झालेली आहे. त्यांच्या डोळ्यातून मित्रांनो अक्षरशः पाणी येत होतं. त्यावेळेस ते रडत होते अक्षरशः. आणि त्यांच्याकडे पाहून माझेही डोळे पाणावले. मलाही रडू आवरलेलं नाही त्यावेळेस. कारण त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना सांगत होते ना, तो मी देखील त्यावेळेस भावूक झालो होतो. कारण मित्रांनो ते त्यांना सगळी रिअल स्टोरी सांगत होते की त्यांनी सांगितलं की हेल्थला खूप महत्त्व दे बेटा. आयुष्यामध्ये व्यवस्थित पैसा आज आहे तर उद्या नाही. पैसा तू परत कमवशील पण तुझी हेल्थ परत कधीच मिळणार नाही. अशा पद्धतीनं ते त्यांना लास्टच्या क्षणाला सांगत होते. शेवटी त्यांच्याशी आम्ही बोलल्यानंतर त्यांचा शेवटचा आम्ही निरोप घेतला आणि तिथून आम्ही सर्व मित्र घरी निघून आलो. त्यानंतर मित्रांनो अगदी 2 दिवसानंतरच आम्हाला मेसेज आला. एका मित्राकडून कळालं की त्या मित्राचे वडील हे ह्या जगामध्ये नाहीत. ते एक्सपायर झालेले आहेत. ओके, हे ज्यावेळेस आम्हाला समजलं मित्रांनो त्यावेळेस देखील आम्ही खूप भावूक झालो, खूप रडलो. आणि ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो त्यानंतर त्या रात्री तर अक्षरशः मला झोप देखील आली नाही. कारण मला त्यांनी जे सांगितलं होतं, त्यांच्या मुलाला जे शब्द त्यांच्या कानात सांगत होते हेल्थबद्दल, तर ते माझ्या कानात अजूनही घुमत होते. कारण मित्रांनो मी देखील त्यावेळेस हेल्थबद्दल
अजिबात कॉन्शियस नव्हतो, हेल्थला अजिबात महत्त्व देत नव्हतो. काही खायचं, कधीही उठायचं, किती वाजता झोपायचं, अतिशय म्हणजे हेल्थला अजिबात सेकंड प्रायोरिटी मी देत होतो. त्यावेळेस मला रियालिटी समजली की हेल्थ ही आयुष्यामध्ये किती आणि किती महत्त्वाची आहे. आणि त्याच वेळेस मी हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये वेगवेगळे पेशंट पाहत होतो आणि त्यांच्या डोळ्यातून मला दिसत होतं की त्यांना वाटत होतं की देवा मला इथून एकदा उठव, इथून मी बरा झालो ना, मी आयुष्य खूप चांगलं जगेन, खूप काही चांगलं करेन, आयुष्यामध्ये भरपूर काही करेन. पण मित्रांनो, एकदा जर तुमची हेल्थ खराब झाली ना तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, हेल्थला फर्स्ट प्रायोरिटी द्या. हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. उगाच सांगितलं नाही की हेल्थ इज वेल्थ. ओके, आरोग्य हीच धनसंपत्ती आहे. तुमची सगळ्यात मोठी संपत्ती ही तुमचं शरीर आहे मित्रांनो. हे शरीर एकदा जर खराब झालं ना, तुम्ही कितीही पैसा टाकला, कितीही पैसा ओतला तरी तुमचं शरीर हे व्यवस्थित होत नाही. तर त्यानंतर त्यावेळेस मला समजलं हेल्थ किती महत्वाची आहे. आणि त्यानंतर त्या रात्री मित्रांनो मला झोप आली नाही आणि सकाळी मी ठरवलं की आजपासून एक्सरसाइज करायचं. ओके, 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. सकाळी त्या दिवशीच मी डिसाईड केलं की आजपासून काही झालं तरी 5 वाजता उठायचं, एक्सरसाइज करायचं, एनी फॉर्म एक्सरसाइज. ओके, रनिंग, घरामध्ये एक्सरसाइज करणं, बाकीच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटी करायचं, पण कमीत कमी 1 ते 1.5 तास हा फक्त आणि फक्त स्वतःसाठी द्यायचं. हे त्यावेळेस मी ठरवलं. ओके, आमच्या घरामध्ये देखील आम्ही ते प्लॅन बनवलं की आजपासून काही झालं तरी हेल्थला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं. हेल्थ मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे त्यावेळेस आम्हाला समजलं. आणि त्यानंतर मी 8 महिन्यापूर्वी सुरुवात केली एक्सरसाइजला. अगदी 5 वाजता मी स्टार्ट केलं आणि आजपर्यंत मित्रांनो जवळजवळ 8 महिन्यामध्ये, पहिल्या 6 महिन्यामध्ये माझं त्यावेळेसचं वजन जे होतं ना मित्रांनो 85 kg होतं. आणि त्यानंतर मी 15 किलो वजन माझं कमी केलं आणि आता सध्याला मी 65 वेट आहे माझं. ओके, तर त्याच्यासाठी मी बरेच डाएट फॉलो केलेले, बरेच प्लॅन मी केलेला, एक्सरसाइज कोणत्या पद्धतीने मी केलं होतं ते तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. काही टिप्स, हेल्थ टिप्स मी देखील तुम्हाला देणार आहे. खूप आणि खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे, कारण हेल्थपेक्षा महत्त्वाचं तर कुठलंच नाही मित्रांनो. कारण तुम्ही पाहू शकता आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो, पहा माझं बिफोर आणि आफ्टर वेट. फोटोमध्ये तुम्हाला दिसते स्क्रीनवरती, पाहू शकता तुम्ही. तर 8 महिन्यापूर्वी माझं 85 kg पेक्षा जास्त वजन होतं आणि माझ्या बॉडीवरती भरपूर फॅट्स होते. ते तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये देखील, तुम्ही याच्यामध्ये फोटोमध्ये दिसतात बिफोर आणि आफ्टर. आणि तुम्ही आता मला रिअल पाहताय. ओके, त्यावेळेसचे माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, पूर्वीचे व्हिडिओ 8 महिन्यापूर्वीचे आणि आत्ताचा व्हिडिओ, याच्यामध्ये तुम्हाला बराच फरक जाणवेल मित्रांनो. हे शक्य होतं जर तुम्ही एकदा डिसाईड केलं की यस आय कॅन डू इट. काही झालं तरी आपल्याला हे करायचंय. ओके, आणि तुम्ही ती प्रायोरिटी ठरवून टाकली ना, काही झालं तरी तुम्ही ते अचीव्ह करू शकता. तर मित्रांनो, आजचा सेशन खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण हेल्थ बद्दल अतिशय महत्त्वाच्या टिप्स आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. ओके, तर मित्रांनो, एक्सरसाइज आणि डाएट हे कशा पद्धतीनं तुम्हाला शेड्यूल फॉलो करायचं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, मी जे प्लॅन बनवला होता, ओके, तोच प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे. खूप आणि खूप कॉम्प्लिकेटेड नसणार आहे. एक अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीचा हा शेड्यूल असणार आहे, जेणेकरून प्रत्येक जणांना हा फॉलो करता आला पाहिजे. ओके, आणि तशा पद्धतीनंच मी तो शेड्यूल माझ्यासाठी बनवला होता, तोच आज मी तुमच्यासमोर मांडत आहे. तर मित्रांनो, माझं जे शेड्यूल होतं, मॉर्निंग 5 वाजता मी उठायचो, 5 to 7 o'clock. ओके, 5 ते 7 हा मी पूर्णपणे स्वतःसाठी वेळ द्यायचो. याच्यामध्ये मी पहिला अर्धा तास फ्रेशअप माझा जायचा आणि त्यानंतर जे 1.5 तास होते ते मी स्वतः एक्सरसाइज, वर्कआउट, रनिंग, जॉगिंग, एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज करायचो. ओके, आणि स्लोली मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलं. ओके, आणि त्याच्यामध्ये माझी इम्युन सिस्टम देखील बिल्डअप झाली. ओके, आणि त्यानंतर मी रेग्युलर हा शेड्यूल फॉलो केला. ओके, आणि त्यानंतर डाएट खूप महत्त्वाचा आहे, एक्सरसाइज तर महत्त्वाचा आहे. तर 70% रूल हा तुमच्या डाएटचा असतो आणि 30% रूल हा तुमच्या एक्सरसाइजचा असतो. ओके मित्रांनो, तुम्ही जर एक्सरसाइज कितीही केलं आणि खूप खाल्लं, तुम्ही जे मिळते ते खात गेलात, खूप कॅलरीज खात गेलात, तर तुमचं वेट कधीही लॉस होऊ शकत नाही. त्यासाठी एक्सरसाइजचा रोल याच्यामध्ये असतो आणि असतो. ओके, डाएटमध्ये देखील मी पूर्णपणे शेड्यूल बनवलं होतं. ओके, मॉर्निंग जे आहे ते जास्तीत जास्त प्रोटीन इंटेक घ्यायचं, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण मी कमी केलं होतं. ओके, जर तुम्हाला बॉडीमधलं फॅट कमी करायचं आहे तर तुम्हाला प्रोटीन्सचं इंटेक वाढवणं खूप गरजेचं आहे, कारण बॉडीमध्ये प्रोटीन्स खूप महत्त्वाचे असतात. ओके, तुमच्या बॉडीचे जे मसल्स आहेत ते सगळे प्रोटीनने बनलेले असतात आणि प्रोटीन हा आपल्या बॉडीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे अमायनो ॲसिड्स असतात, वेगवेगळे अमायनो ॲसिड्स कंबाईन होऊन प्रोटीन बनलेलं असतं आणि त्या प्रोटीनपासूनच तुमचे
मसल्स हे बिल्ड झालेले असतात. ओके, तर जे काही तुम्ही आहार घेता, कोणकोणत्या आहारामध्ये तुम्हाला प्रोटीन्स मिळतं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि प्रोटीनचा इंटेक किती घेतला पाहिजे, कार्बोहायड्रेट्स किती घेतला पाहिजे, किती प्रमाणात तुम्हाला फॅट्स घ्यायचे आहेत, त्यामध्ये सप्लिमेंट्स म्हणजे विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स काय काय तुम्हाला लागतात बॉडीसाठी ते देखील मी तुम्हाला सांगतोय. तर पहा, सगळ्यात अगोदर तुम्हाला मी प्रॉपर डाएट प्लॅन सांगतोय. मॉर्निंग जे आहे तो तुम्ही ब्रेकफास्ट करायचा आहे. हेवी ब्रेकफास्ट असला पाहिजे तुमचा मॉर्निंगचा. ओके, याच्यामध्ये प्रोटीनचं इंटेक हे तुमचं जास्त असलं पाहिजे. ओके मित्रांनो, प्रोटीन्स हे जास्त घ्या. ओके, अगदी मेजर न करता देखील तुम्ही नॉर्मली प्रोटीन हे इंटेक जास्त घ्या. आता प्रोटीनचं सोर्स जे आहे, तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल, व्हेज असेल आणि तुम्ही नॉनव्हेज असेल, दोन्ही तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये बघा, नॉनव्हेज जे काही खातात त्यांना एग हे सगळ्यात मोठा सोर्स आहे. सगळ्यात जास्त प्रोटीन्स हे अंड्यामधून मिळत असतात. एग इज वन ऑफ द रिचेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन्स. ओके, सगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड्स त्याच्यामध्ये असतात. आपल्या बॉडीला जे जे काही अमायनो ऍसिड लागतात त्या सगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड्स आपल्याला त्या प्रोटीन्स मार्फत मिळत असतात. तर मित्रांनो, एग हा सगळ्यात मोठा रिच सोर्स आहे प्रोटीनचा. तो इझिली तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो. रोज तुम्ही कमीत कमी 2 ते 3 अंडी हे खाऊ शकता. ओके, त्याच्यातून देखील एका अंड्यातून जवळपास 5 ते 6 ग्रॅम आपल्याला प्रोटीन मिळतं. ओके, तर तिथून देखील तुम्हाला प्रोटीन मिळतं. त्याचसोबत तुम्ही एक ग्लास म्हणजे एक 300 ml दूध घेऊ शकता. ओके, जर तुम्ही व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असाल तरी तुम्ही मिल्क हे घेऊ शकता. त्यासोबत जर तुम्हाला अंडी खात नसाल तर तुम्ही पनीर घेऊ शकता किंवा त्याच्यासोबत सोया चंक्स घेऊ शकता. आणि सगळे कडधान्य आहेत, सगळ्या डाळी आहेत, ते तुम्ही रात्री पूर्णपणे भिजवून मूड आलेल्या डाळी तुम्ही ॲज अ प्रोटीन सोर्स म्हणून खाऊ शकता. ओके, सगळ्या प्रोटीन युक्त आहेत डाळी. जेवढ्या काही आपण डाळी घेतो ना त्या सगळ्या प्रोटीन युक्त आहेत. तर मॉर्निंगचा तुमचा ब्रेकफास्ट जो आहे तो हा मॅक्सिमम प्रोटीन युक्त असला पाहिजे. त्याच्यामध्ये इंटेक हा प्रोटीन जास्त असला पाहिजे. आणि कार्बोहायड्रेट देखील आपल्याला बॉडीला गरज असते, कारण एनर्जी जे आपल्याला सप्लाय करत असते ते कार्बोहायड्रेट्स. ओके, आता कार्बोहायड्रेट्स तुम्हाला मिळतं कुठून? चपाती, भाकरी, राईस, याच्यामधून तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळतं. त्याचं प्रमाण देखील आपल्या बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे, पण ते एक संतुलित प्रमाणात असलं पाहिजे. ओके, सो 1/3 पार्ट हा तुमचा काय असला पाहिजे? कार्बोहायड्रेट्स. म्हणजे अतिशय कमी पोर्शनमध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट घ्यायचं आहे जर तुमचं वेट लॉस करायचं असेल तर. ओके, तर तुम्हाला वेट गेन करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळा डाएट प्लॅन मी सांगेलच. ओके, पण जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट्स हे कमी करायचं आणि प्रोटीन्सचा इंटेक हे वाढवायचं. ओके, हा झाला तुमचा मॉर्निंग ब्रेकफास्ट. दुपारी देखील तुम्ही 1 ते 2 चपाती किंवा भाकरी खाऊ शकता थोडंसं, आणि त्याच्यामध्ये देखील थोडं प्रमाणात तुम्ही प्रोटीन्स घेऊ शकता. ओके, आणि इव्हिनिंगला देखील तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे. तिन्ही वेळेस प्रोटीन हे तुम्हाला डिवाइड करून घ्यायचं आहे. एकदमच तुम्ही प्रोटीन इंटेक करू नका, कारण प्रोटीन हे डायजेस्ट करायला थोडंसं जड असतं बॉडीला. आणि तुम्ही प्रोटीन खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकर भूक देखील लागत नाही. त्याच्यामागचं मेन कारण काय आहे? ज्यावेळेस तुम्ही प्रोटीन खाता तुम्हाला भूक लवकर लागत नाही, जास्त वेळेपर्यंत तुम्हाला तुमची एनर्जी टिकून राहते. हा सगळ्यात महत्त्वाचा त्यामध्ये भाग आहे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही दुपारचं जेवण आणि संध्याकाळ जेवण करता त्याच्याबरोबर सोबत तुम्हाला सॅलेड्स खायचे आहेत. काकडी, गाजर, ओके, बीटरूट्स, हे सगळं तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे. ओके, पण ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही फॉलो करा. अगदी तुमचं 100 kg वेट असेल तरी 30 किलो तुम्ही आरामात कमी करू शकता प्रॉपर वेनं. ओके, पण ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची मित्रांनो. ओके, वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाचं आहे. तुम्ही एक दिवस करता, दुसऱ्या दिवशी करता, तिसऱ्या दिवशी करता, असं खूप 4-5 दिवसानंतर तुम्हाला वाटतं की आज एक दिवस झोपून जाऊया. ओके, हे प्रत्येकाला होतं, अगदी मला देखील झालं होतं. अलार्म आपण बंद करायला जातो, पण त्यावेळेस स्वतःला ठरवायचं की ॲट एनी कॉस्ट आपल्याला झोपायचं, एक्सरसाइज करायचं आहे. ओके, तो तुमच्या आयुष्यातला किंवा तुमच्या तो जीवनाचा एक घटक बनला पाहिजे. डेली एक्सरसाइज तुमची ती एक लाईफस्टाईल झाली पाहिजे. तर ऑटोमॅटिक कुठलीही गोष्ट मित्रांनो तुम्ही 21 दिवस जर प्रॅक्टिस केली ना ते तुमची हॅबिट होऊन जाते. ओके, 21 days यू हॅव टू प्रॅक्टिस इट. इट बिकम्स युअर हॅबिट्स, व्हॉट एव्हर इट इज. ओके, कुठली चांगल्या सवय असतील किंवा वाईट सवय असतील तर 21 days पर्यंत जर तुम्ही ते कंटिन्युअस प्रॅक्टिस करत गेला ना ते तुमची हॅबिट होऊन जाते. जर मी कंटिन्युअस 6 महिने हे केलं त्यानंतर आता बघा मी पहिलं अलार्म लावायचो, आता विदाउट अलार्म देखील मी 5 वाजता ऑटोमॅटिक उठतो. रात्री मला कितीही जरी उशीर झाला तरी 5 वाजता मला जाग येते आणि मी वर्कआउटला निघून जातो, एक्सरसाइज स्टार्ट करतो. ओके, तर याच्यामध्ये बघा ज्यावेळेस तुमचं बॉडीमधलं फॅट्स कम्प्लिटली बर्न होतं. अजून एक याच्यामध्ये महत्वाचं मित्रांनो, बऱ्याच लोकांना पहिल्या महिन्यामध्ये स्टार्ट करतात आणि प्रत्येक मिनिटाला वजन चेक करत असतात, म्हणजे प्रत्येक दिवशी. तर ते तुम्हाला करायचं नाही, त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा लो होऊ शकतो. ओके, 8 दिवसाला तुम्ही वजन चेक करा. ओके, 200-300 रुपयाला तुम्हाला वजन काटा मिळून जातो, तो तुम्ही घेऊ शकता. आणि एव्हरी 8 days
तुम्ही चेक करा किती तुमचं वजन कमी किंवा जास्त झालेलं आहे. ओके, जर तुम्ही प्रॉपर हे शेड्यूल बनवलं, ओके, संध्याकाळी देखील तुम्हाला प्रॉपर डाएट घ्यायचा आहे. संध्याकाळचं मध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन जास्त घ्यायचं आहे आणि कार्बोहायड्रेट्स हे कमी घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला सॅलेड्स हे कंपल्सरी घ्यायचं आहे. ओके, सॅलेड भरपूर तुम्हाला खायला पाहिजे आणि सगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स. ओके, आणि दुपारी जर तुम्हाला 11 वाजता वगैरे भूक लागली तर कोणतं एखादं सीझनल फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता. ओके, याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आधीमध्ये काय खायचं नाही, बाहेरचं जंक्स फूड जे आहेत कम्प्लिटली अवॉइड करायचं. ओके, 6 महिने मी कम्प्लिटली सगळे बाहेरचं जे काही जंक फूड आहे ते कम्प्लिटली बंद केलं होतं. ओके, चायनीज असेल, मी पहिलं खूप खायचो. माझं 1-2 वर्षापूर्वी तर 95 kg होतं. त्यानंतर मी स्लोली कमी करून 85 वरती आणलं होतं 8 महिन्यापूर्वी. ओके, पण त्यावेळेसची माझी जी लाईफस्टाईल होती कम्प्लिटली बाहेर मी खायचो, नॉनव्हेज जास्त आणि बाहेरचं जे काही जंक फूड आहे त्याच्यावरती जास्त जोर असायचा. त्याच्यामुळे माझी पूर्णपणे हेल्थ बिघडली होती. ऍसिडिटीचा मला भरपूर त्रास होत होता. ओके, ते आता कम्प्लिटली कमी झालेलं आहे बिकॉज ऑफ एक्सरसाइज अँड प्रॉपर डाएट. ओके, तुम्ही सगळ्या गोष्टी जर वेळेत केल्यात, प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि व्यवस्थित डाएट केला, व्यवस्थित एक्सरसाइज केली की तुम्ही सगळ्या प्रकारच्या आजारांपासून एकदम मुक्त होऊ शकता मित्रांनो. ओके, तर हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आता मला देखील पाहू शकता, तुम्ही माझे पहिलीचे व्हिडिओज पहा आणि आताच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला थोडेफार चेंजेस दिसत आहेत. एकदम खूप फिट म्हणजे कम्प्लीट फिट नाही असं म्हणू शकत नाही मी, पण पहिल्यापेक्षा बेटर इम्प्रूव्हमेंट आहे माझ्यामध्ये, कारण बरेच फॅट हे जे आहे ते मी लॉस केलेलं आहे. ओके, सो 65 kg आता माझं सध्याचं वेट आहे. ओके, बिकॉज ऑफ दिस शेड्यूल. ओके मित्रांनो, तर तुम्ही देखील ते करू शकता. प्रॉपर स्टेप बाय स्टेप तुम्ही करा. ज्या काही तुम्हाला अडचणी येतील तुम्ही नक्की मला कमेंट कळवा की बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम कुठे येतो की प्रोटीन्स इंटेक घेताना. ओके, बरेच लोक म्हणतात सर आम्हाला प्रोटीन्स कमी पडते, कारण बरेच लोक नॉनव्हेज खात नाहीत. एगमध्ये, चिकनमध्ये, फिशमध्ये आपल्याला जास्त प्रोटीन मिळतं. ओके, पण काही लोक नॉनव्हेज खात नाहीत, त्यांना प्रोटीन्स कमी पडतात. तर एक्सटर्नल देखील तुम्ही प्रोटीन्स घेऊ शकता. ओके, मी तर स्वतः घेतलं नव्हतं, पण तुम्ही घेऊ शकता. ओके, डिपेंड्स. तर बाहेरनं देखील बरेच ब्रँड्स आहेत ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन्स हे डायरेक्टली मिळू शकतं, ते तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा, नक्कीच तुम्हाला मी सांगेन कोणती कंपनी बेटर आहे प्रोटीनसाठी. ओके, तर मित्रांनो कसा वाटला तुमचा सेशन? आणि ज्यावेळेस मला वाटलं की चला आज मी 65 आहे म्हणजे माझा आयडियल वेटला मी आलेलो आहे. ओके, तर आता मी हे व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हेल्थ हे खूप आणि खूप महत्वाचे पार्ट आहे आपल्या आयुष्याचा. कारण हेल्थ जर चांगली असेल तरच आयुष्यात तुम्ही काही करू शकता मित्रांनो. हेल्थ इज वेल्थ उगाच म्हणता नाही. ओके, तर आरोग्य ही धनसंपत्ती आहे. तुम्ही आयुष्यात कितीही पैसा कमवला, करोडो रुपये कमवले तरी त्याला काही मूल्य नाही मित्रांनो. जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. ओके, जर एक जनरल उदाहरण जाता जाता तुम्हाला सांगतो, जर तुमची हेल्थ खराब आहे आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये पडून आहात 1-2 महिन्यापासून, अगदी तुमची जवळची माणसं देखील खूप दिवस तुम्हाला पाहणार नाहीत. मग खूप झालं 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत तुमची केअर घेतील. अगदी तुमची मुलं मुलगी, आई म्हणा, वडील म्हणा, तुमची बायको म्हणा, एव्हरीथिंग. तर तुम्हाला जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तुमची ते काळजी घेतील आणि त्यानंतर ते देखील कंटाळतील. ओके, ही रिअल फॅक्ट आहे मित्रांनो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या, आरोग्य सांभाळा. जर आरोग्य चांगलं असेल तर लोक तुम्हाला विचारतील. जर तुमचं आरोग्यच खराब असेल तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके, ते म्हणतात ना मराठीमध्ये एक म्हण आहे पहा, रोजचं मढं त्याला कोण रडं. जर तुम्ही रोजच सांगत गेला की मला आज हा प्रॉब्लेम आहे, मला त्रास होतोय, ओके, आणि घरचे देखील त्या गोष्टीला वैतागून जातात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही हेल्थवर जास्त वर्क करा, वर्कआउट करा, डेली एक्सरसाइज करा. कमीत कमी 1.5 तास हा स्वतःसाठी द्या. ओके, तुमच्या लाईफचा एक पार्ट त्याला बनवून टाका, तुमची एक लाईफस्टाईल बनवून टाका. डेली काही होऊ द्या. ओके, कमीत कमी 1 ते 1.5 तास हा स्वतःसाठी द्या. कुठल्याही फॉर्म ऑफ एक्सरसाइज करा, तुम्ही योगा करा, तुम्हाला प्राणायाम करू शकता तुम्ही, किंवा तुम्ही रनिंग करू शकता आणि थोडंसं हेवी वर्कआउट करा. घरात देखील तुम्ही करू शकता. ऑटोमॅटिक तुमचं हे वेट लॉस होऊ शकतं. तर वर्कआउट कोणकोणते तुम्हाला करायचे आहेत याच्यावरची जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्याच्यावरती देखील एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात, कशा पद्धतीने तुम्हाला वर्कआउटचं प्लॅनिंग पाहिजे.